इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया आप तक न्यूज। मैं हूं आनंदी। जलगांव के पचौरा के पास परधाड़े रेलवे स्टेशन के नजदीक हुई एक दर्दनाक रेल दुर्घटना से पूरा महाराष्ट्र स्तब्ध है। इस हादसे में अब तक 15 लोगों की मौत की पुष्टि हो चुकी है और कई लोग गंभीर रूप से घायल हैं। राहत और बचाव कार्य तेजी से जारी है। आइए सबसे पहले जानते हैं इस हादसे का पूरा विवरण। शाम को जलगांव जिले के पचौरा स्टेशन के पास परधाड़े रेलवे स्टेशन के नजदीक एक भीषण रेल हादसा हुआ। जानकारी के मुताबिक यह हादसा तब हुआ जब यात्रियों ने ट्रेन में आग लगने की अफवाह पर घबराकर चेन पुलिंग की और ट्रेन से उतरकर दूसरी पटरी पर चले गए। उसी समय विपरीत दिशा से आ रही कर्नाटक एक्सप्रेस ने उन्हें टक्कर मार दी। मुख्य बिंदु, हादसे में 15 लोगों की मौत की पुष्टि, कई घायल जिन्हें नजदीकी अस्पतालों में भर्ती कराया गया है। मौके पर पहुंचे आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन, जिला कलेक्टर, एएसपी और रेलवे के अधिकारी। महाराष्ट्र सरकार ने मृतकों के परिजनों को 5 लाख रुपए और घायलों को चिकित्सा सहायता देने का ऐलान किया। कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस येत होती। त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की पॅन्ट्रीमध्ये काहीतरी आग लागली, धूर निघतोय, त्याला लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या। एक 20-25 लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेन खाली काही लोक अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेलेत। जवळपास मला वाटतं 10 ते 11 जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 12-14 पेशंट जे आहेत जवळपास हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत। गंभीर जखमी आहेत काही नाही, फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत। मी तर सर्वांना या ठिकाणी बघितलेलं आहे। अजून दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन 5-6 पेशंट तिथे आहेत, इथे 6-7 पेशंट इथे आहेत। डॉक्टर सागर गुरु त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इलाज त्यांच्यावर सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पूर्ण लक्ष ते बाहेर असले तर या ठिकाणी आहे। माझं त्यांचं 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे सुरुवातीलाच आणि उठताना त्यांनी सांगितलंय की सगळ्यांची या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांची काळजी घ्या, सगळा खर्च शासनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करू। ते बाहेर राज्यातले युपीतले आहेत, ते नेपाळचे आहेत अतिशय आणि जनरल डब्यामध्ये होते, त्यातून यांनी उड्या घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणण्यावर मी त्यांनी सांगितलं। आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांना सगळ्यांना 5-5 लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत। त्याप्रमाणे मृत पावलेले आहेत त्यांना मी 5-5 लाख रुपये। घटना के बाद पूरे क्षेत्र में शोक की लहर है। राहत और बचाव कार्य तेजी से चल रहा है। हादसे के कारणों की जांच की जा रही है। जो कंट्रोल रूम आहे तिथून जो जसं आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये 8 ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या। त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल, गॅस कटर्स असेल, पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या। या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहेत त्याला बेस्ट ट्रीटमेंट, जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळायला पाहिजे। तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। यह हादसा सिर्फ एक दुर्घटना नहीं बल्कि एक बड़ी चेतावनी है कि रेल यात्रियों को सतर्क रहने की आवश्यकता है। हम सभी मृतकों की आत्मा की शांति के लिए प्रार्थना करते हैं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करते हैं। इस मामले की हर अपडेट के लिए जुड़े रहिए हमारे साथ। मैं हूं आनंदी, धन्यवाद। यह रिपोर्ट साझा करें और सतर्क रहें। सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा। सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव।